नमस्कार मंडळी, वात्रट टायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी संजीव शाळगावकर. भारताचं राजकारण अशा पद्धतीनं भरकटत चाललंय, की प्रत्येकाचं टेन्शन वाढावं. पण माझा एक छोटासा सल्ला आहे, हे राजकारण एन्जॉय करा, टेन्शन घेऊ नका. प्रत्येक गोष्ट लाईटली घ्या. भाजपमधला काँग्रेसमध्ये गेला, काँग्रेसमधला शिवसेनेत गेला किंवा शिवसेनेतला पुन्हा दुसऱ्या एकनाथ शिंदे गटात गेला. काही लक्ष देऊ नका तिकडं. मस्त एन्जॉय करा, एवढंच माझं म्हणणं. चला तर, आजची वात्रटी काय आहे? नितीन गडकरी यांच्यावर. नितीन गडकरी सगळ्यांनाच माहीत आहे. भारतामध्ये सर्वात जास्ती रस्त्याची कामे जर केली असतील, तर ते नितीनजींनी. पण नितीन गडकरी हे असं व्यक्तिमत्व आहे, बिनधास्त, जे मनाला येईल ते बोलायचं. मग त्यातून कधी पक्ष अडचणीत येतो, कधी मोदी अडचणीत येतात, कधी मतदार अडचणीत येतात. तर ही पार्श्वभूमी. आता गडकरी म्हणालेत, की बाहेरच्या पक्षातली माणसं घेऊन करायचंय काय एवढं? त्यांचं लोणचं घालायचंय का? पूर्वी ते म्हणाले होते अधिकाऱ्यांना, की पैसे खावा हो, पण कामं करा. तर असे हे गडकरी आणि त्याच्यावर आधारित आजची वात्रटिका. आजच्या वात्रटिकेचं शीर्षक आहे, गडकरींना खटकले, भाजपवरच सटकले. गडकरींना खटकले, भाजपवरच सटकले. सगळे म्हणतायत ते खरं आहे. गडकरींना एकटं पाडलंय. आज त्यांनीच आपल्या भाजपला येड्यात काढलंय. अरबाचे उंट कशाला तंबूत घेताय? फार जड जाईल. गडकरी म्हणतात, अरबाचे उंट कशाला तंबूत घेताय? फार जड जाईल. इतिहासच सांगतो ऐका. इतिहासच सांगतो ऐका. सिंह जाईल आणि गड येईल. गड आला पण सिंह गेला. नितीन म्हणजे रोडकरी. गडकरी नव्हे, रोडकरी. नितीन म्हणजे रोडकरी. माणूस बिनधास्त आहे. कामगिरी मस्त आहे. लोकप्रियता जबरदस्त आहे. सतत कार्यकर्त्यांमध्ये भटकतो. वादामध्ये लटकतो. एखादा मुद्दा मध्येच खटकतो. थेट पक्षावर सटकतो. देशातले रस्ते, सुंदर वाहतूक हे तर गडकरींचे कर्तृत्व. नेहमी वादग्रस्त वक्तृत्व, पण सर्वसामान्याचं नेतृत्व. पक्षाचे बिंग उघडे पाडतो, अधिकाऱ्यांनाही झाडतो. ऐका, पक्षाचे बिंग उघडे पाडतो, अधिकाऱ्यांनाही झाडतो. शाकाहारी नेत्यांना अस्सल नागपुरी चिकन वाढतो. तर मंडळी, ही होती आजची छोटीशी वात्रटिका. नेहमीप्रमाणे लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.